तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची डिझाईन मी डायरेक्ट बनवणार आहे. मी काय ठरवून डिझाईन बनवत नाही. फक्त 2 डिझाईन आहे माझ्याकडे आता फोटोशॉपमध्ये ह्या. तर ह्यामधलंच मी काय मटेरियल यूज करेन, पण काही नवीन डिझाईन करण्याचा प्रयत्न करेन. बाकी जे कोणी नवीन असेल ना चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. ते पण आपण पूर्ण डिटेलमध्ये घेऊन येत असतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपली साईज आहे. तर साईज मी इथं 4x5 चीच घेतोय. हे बघा ही साईज आहे आपली आणि रेजोल्युशन मी 700 ठेवले, किंवा तुम्ही इथं 8x10 बी घेऊ शकता. फक्त रेजोल्युशन तुम्हाला 300 ठेवायचं आहे, कारण आपण इंचेस जास्त घेतले. क्वालिटी बेस्ट येणार आहे आणि तर साईज क्रिएट करतोय. आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे, थोडं काहीतरी वेगळं करायचं आहे. तर पिंटरेस्टला काय बॅकग्राऊंड भेटतात तुम्हाला अशा टाईपचे किंवा ह्या टाईपचे, ते पण तुम्ही घेऊन डिझाईन बनवू शकता, किंवा तुम्ही ग्रेडियंटमध्ये बी बनवू शकता. समजा आता याला मी हाय असं कॉपी करतो इकडं आणि इकडे पेस्ट करते असं. आता आपण काय करूया, खाली एक नाही का, सर्वात पहिले एक शेप क्रिएट करूया इथं. आता शेपसाठी मी नाही का इथं समजा इथून फ्री फ्रॉम पेन टूल घेतो, इथून शेपवर क्लिक करते. इथून आपण असं काहीतरी शेप क्रिएट करूया. हे बघा आपला शेप क्रिएट झालेला आहे, तुम्हाला इथं दिसत असेल ब्लॅक कलरचा. त्याला आपण मास्क करूया ह्याच्यामध्ये, आणि ह्याचा कलर पण हाच घेऊ. याला थोडं सॉफ्ट लाईट वगैरे देऊन बघू कसं दिसते. स्क्रीन पण भारी दिसते. याच्यामधनं समजा एक असं परत न्यू लेअर घेऊन याला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केलं ना, इथून ब्रश घ्यायचा, हार्डनेस 0 ठेवायची. इथून एक लाईट वगैरे आपण ॲड करू शकतो स्क्रीनमधून. हे बघा असं, किंवा डिझाईनमधलाच एक कलर घ्यायचा, आय ड्रॉपर टूल्सनी कलर घ्यायचा आणि इकडून मारायचं असं. नंतर कंट्रोल टीने साईज वाढू शकतो तुम्ही. थोडं ब्लेंड पण चेंज करून बघायचा, समजा जर चांगलं वाटत असेल नाही का, लाईटिंग बी चांगलं वाटतं, तर अशा पद्धतीने केलेले आपण. आता सगळ्यात खालची जी आपलं बॅकग्राऊंड आहे ना, त्याच्यामध्ये काय करू आपण, एक व्हाईट टेक्स्चरवालं बॅकग्राऊंड घेऊया. नाही का ह्या टाईपमध्ये बी चालेल. कॉपी करू, डायरेक्ट घेऊन टाकू इकडं. बघितलं तुम्ही मी टाकलेलं आहे. थोडं अजून थोडं खरबुडे टाईपचं भेटलं ना तरी चालेल. व्हाईट टेक्स्चर डस्ट बॅकग्राऊंड. डस्ट बॅकग्राऊंड का टाकते, थोडं आपल्याला ह्या टाईपचे बॅकग्राऊंड भेटेल. हे बघा ह्याला ते ओपन केली की तुम्हाला अजून थोडेसे चांगले चांगले बॅकग्राऊंड भेटणार. हे बी चांगले, हेच वापरूया आपण, बेस्ट राहील. जरा खालचं डिलीट करू. आता ह्याच्यामध्ये ना आपण सर्व आपलं डाटा वगैरे टाकूया. आता हे शेप आपण क्रिएट केलेलं आहे ना, तुम्ही बघू शकता कसं क्रिएट केलेलं आहे. तर ह्याला आपण ना आतमधून एक शॅडो ॲड करूया, इनर शॅडो अशी. ऑपोसिटी कमी करू, स्ट्रोक पण देऊ शकता तुम्ही याला असं. तिथे ग्रेडियंट आहे, ग्रेडियंटमध्ये बी तुम्हाला पाहिजे तर कलरमध्ये तुम्ही स्ट्रोक देऊ शकता अशा टाईपमध्ये. आता आपण सर्व डाटा आपला टाकूया इकडं. तर सर्वात पहिलं ना, हे नाव वगैरे ना मी आहे तसं घेतो इकडं. फॉन्ट चेंज करू वाटलं तर. आता हे जर सर्व मी काही इफेक्ट वगैरे लावलेत ना, ग्रेडियंट डिलीट करूया. ह्याचा कलर पहिला चेंज करू आपण इथून. सगळ्यात वरती घेऊन येऊ. मला मी बोर्ड करणार आहे फॉन्टला, खालच्या फॉन्टला पण बोर्ड करते. आणि या तिघांना सिलेक्ट करून मी मिडल अलाइनमेंट देते अशी. लोगो खूपच मोठा असेल तर छोटा करूया. आता मी डिझाईन डायरेक्ट करतोय ना, त्यामुळं थोडं मी नंतर ॲडजस्ट करू शकतो. मला जर काही चुकीचं वाटलं की मी नंतर हे करू शकतो.
त्याच्यामध्ये पण मला एक चांगला असं कलर वगैरे पाहिजे, ते आपण पुढं बघूया. पहिलं सर्व काय आपल्याला अलाइनमेंट करता येईल ना, आपण ते अलाइनमेंट करूया. त्याच्यामध्ये पण आपण हे चूज केलेलं आहे. हेच इकडे घेऊन बघू आपण. बघा इथं कसलं भारी वाटतंय. ज्या ज्या गोष्टी सर्व्हिस वगैरे असतील इथं टाकलेल्या, शूट वगैरे, ह्या पण मी हाय असं इकडे घेतोय. हे जे फॉन्ट आहेत ना, हे नाही पाहिजे आपल्याला, थोडेसे बोल्ड फॉन्ट पाहिजे. तुम्ही पॉपिन्सवाले पण यूज करू शकता, थोडेसे राऊंडवाले मध्ये ना का, म्हणजे बघायला भारी वाटतं. किंवा तुम्ही ओपन म्हणून जे फॉन्ट असतात ना, हे वाले फॉन्ट बी भारी. खूपच बोर्ड वाटत असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीमध्ये थोडे लाईटवाले फॉन्ट बी भेटतात. हे बघा या टाईपचे, हे पण चालतील, काही प्रॉब्लेम नाही ह्याला पण. ते जेवढे काय शेप आहे ना, डिलीट करू आपण. इथं आपण डॉटवाले ॲड करूया, डॉटवाले. आल्ट दाबून कॉपी करते. मी तुम्हाला बोललोय, मी फक्त तुमच्या समोर जे काय ते करतोय. आणि मी डिझाईन बनवताना बी असंच करतो, फक्त माझ्याकडे वेळ खूप असतो आणि मी हळूहळू करत असतो, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. आता मी काय करतोय, तुमच्या समोर करतोय, त्यामुळं काय गोष्टी नंतरून पण चेंजेस होऊ शकतात. समजा मला इकडे नको असेल, दुसरीकडे वाटत असेल, तरी पण मी नंतर हे करू शकतो. आता सध्या पुरतं तर मी तसंच केलेलं आहे. म्हणजे इथं काय वेडिंग सीझन आहे ना, हे आणि हे त्याचं काय स्लोगन आहे ॲडव्हर्टायझिंगचं, ते पण मी कॉपी केलेलं आहे. हे आपण इथं टाकणार आहे असं. याला पण आपण ना डिलीट करायचं, याला शॅडो आहे ना, आपण डिलीट करूया थोडंसं लावून. आता आपण ना कलरचं बघू, कलर कॉम्बिनेशन काय कसं. आता ह्या डिझाईनमध्ये ना मला इकडं थोडं कपल वगैरेचे फोटो टाकायचे आहेत. समजा इथं पण आहेत, पण आपण पिंटरेस्टला बघूया. इथं वेडिंग कपल आहे, नाईटवाले बी चांगले आहेत, ते टाकून बघू आपण कसे दिसतात. पण गिम्बल छोटं बी करू शकतो, मोठं ठेवलेलं आहे आपण. आणि आपलं थोडंसं इथं जाते, पण काय विषय नाही. किंवा कपलला आपण थोडं अजून इकडे घेऊन जाऊ शकतो असं. त्यात पण आठ दाबून मास्क करतो, थोडं थोडं इथं असं हे करतोय. त्याला थोडं इकडे दाबून, त्याला पण थोडं इकडे सेट करू, ह्याची साईज बी थोडी कमी करू. आता आपण ह्याला कलर वगैरे कोणता द्यायचं ते सांगतो मी तुम्हाला. ग्रेडियंटमध्ये जाऊ आपण. ह्याला पण आपण जिथं इथं जे कलर यूज केलेत ना, तेच कलर तिथे यूज करूया या टाईपमध्ये, म्हणजे आपली डिझाईन पूर्ण मॅचिंग होते. आणि ड्रॉप शॅडोमध्ये ना मी येलो कलर देते ड्रॉप शॅडोला खाली. किंवा आपण हेच बॅकग्राऊंड घेऊन ह्याला जर मास्किंगमध्ये टाकलं ना ग्रेडियंटच्या ऐवजी, तरी चालेल. हे बघा, बघितलं तुम्ही, असंही चालेल, उलटा असंच भारी दिसतंय. किंवा मग ग्रेडियंट वापरा, दोघांपैकी एक तुम्ही करू शकता. थोडं छोटं करू. याला पण आपण ओपन मधलाच फॉन्ट देऊया. असं लोगो मध्ये बी कलर टाकायचा आपल्याला. इथं खाली ते सर्व डाटा ह्याचं काय जे पॅकेज वगैरे हायलाइट वगैरे आहे ना,
ते इथं बसून टाकू आपण असं. तर इथं आपल्याला परत शेप ना बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचा आहे. आता शेपला मी आधीच इथं ग्रेडियंट दिला होता, तो ग्रेडियंट मी काढून टाकतो, इथं क्लिअर करतो. याला पहिलं ओव्हरले करूया आणि इथून चेंज करून बघू कुठलं चांगलं वाटतंय. समजा नाही चांगलं वाटलं ना, त्यासाठी आपल्याकडे दुसरं ऑप्शन पण आहे. पहिलं आपण हे सेट करू इकडं नीट. तर हाय असं नॉर्मल करायचं परत, आणि परत तिथं जायचं, थोडं ॲबस्ट्रॅक्टवाले बॅकग्राऊंड बघायचे कुठले बेस्ट आहे. जे आपल्या डिझाईनला मॅच होईल ना असं बघायचं, किंवा दुसरं पण ऑप्शन आहे ते पण सांगा मी तुम्हाला. आता समजा हे पण बेस्ट वाटते मला, हे बघू टाकून कसं दिसतंय एकदा. हे पण बेस्ट आहे. कलर थोडा ना ब्लेंड चेंज करून बघायचं. थोडं शॅडो दिलेलं, ह्याला बी शॅडो देऊ थोडा. अशा टाईपमध्ये बी तुम्ही करू शकता. बघा, बघायला पण भारी वाटते. थोड्याला कंट्रोल एल करून थोडी लेवल वगैरे हे करू. आता आपण लोगो वगैरे जे काय ना तिथं लक्ष देऊ. इथं बी थोडं आपण काहीतरी टाकू शकतो. इथं प्री वेडिंग सीझनचं इथं खाली प्राईज वगैरे टाकलेले. परत इथं आय डी वगैरे नाव वगैरे टाकायचं आपल्याला. तर ह्याच्यामध्ये पण इथं टाकलेले आपण सर्व. बुक नावमध्ये आपण इकडे बी टाकलं होतं बुक नाव, तो वरती टाकलेले. ते पण आपण इथं असं वर टाकू शकतो. हे बघा इथं वरती जसं खाली केलं ना आपल्याला तसंच इथं करायचं. सेम कॉपी पेस्ट करून टाकू इथं. इफेक्ट जो दिला ना आपण तोच कॉपी पेस्ट. इथं पण ओपनचाच फॉन्ट घेऊ आपण. डिस्टन्स थोडं वाढू. याला पण ग्रेडियंट देऊया. ड्रॉप शॅडो ॲड करू. ठीक आहे, असं पण काही प्रॉब्लेम नाही. आता इथं पण तुम्ही हे टाकू शकता. आता समजा इथं आपण अजून काय ॲड करू शकतो. हे नाव खाली टाकू साईडला. मी तुम्हाला बोलले मी डायरेक्ट करतोय. थोडे अलाइनमेंट बी चुकलेली आहे, म्हणजे एक वन साईड ठेवू शकतो हे सर्व नाव वगैरे. थोडं थोडं ॲडजस्ट केलं ना, शेप वगैरे पूर्ण अजून थोडं वर घेतलं तरी होऊन जाऊ शकतं. समजा इथं मी नाव नाही टाकत ते सध्या. तुम्हाला जेव्हा PhD फाईल देईन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तेव्हा काय करा, पूर्ण शेप घेऊन थोडा वर ढकला आणि हे पूर्ण सिंगल अलाइनमेंटमध्ये जे केलं ना असं, नाही तर मी तुम्हाला करून दाखवतो जेवढं होईल तेवढं. फॉन्ट बघायचं दुसरा कोणता आहे का चांगला.
आता कसं आहे, फॉन्ट वापरलेलं आहे मी. तुमचं जर लोगो वगैरे असेल ना, तर तुमचं अजून क्वालिटी दिसन ते. जाऊ द्या, राहू दे यूज आता. जास्त बोल्ड झालं ते थोडं कमी करू आणि सगळं लावून घेऊ वरती. याचा फॉन्ट चेंज करू आपण. आता तुम्ही बघू शकता, या अर्धा नाही का स्क्रीनवर येते. ते जे का आपल्याकडे ऑप्शन आहे, काय करायचं तुम्हाला, याचं डुप्लिकेट घ्यायचं आणि एक स्क्रीनच्या खाली न्यायचं आणि जे वरती आहे ना वरती, त्याला काय करायचं तुम्हाला, स्ट्रोक इफेक्ट द्यायचा व्हाईट कलरचा. तो पण एक वगैरे द्यायचा असं, किंवा 2. ऑपोसिटी कमी करायची. हे बघा, हे असं पण भारी वाटतं. आपण स्ट्रोक वाढवून बघूया. ठीक आहे असं पण. फक्त खालच्याला ना एक चांगला कलर वगैरे बघायचा, तोच आपण मागाशी दिला होता. असं ह्याला आपण फिल्टर गॅलरीमध्ये येऊन ना थोडं नॉईस ॲड करा, इथं नॉईस ॲड झालेली अशी. हे पॅकेज बी टाकून देऊ इथं खाली. एक शेप क्रिएट करून त्याच्या आत टाक. असं, आणि त्याला ब्लर करू थोडं. हे बघा असं. तरी तर तुम्ही स्लोगन वगैरे बी टाकू शकता, पण जास्त बी डिटेल्स टाकलं ना डिझाईन खूप असं हे वाटते. समजा आपण हाच गेमबरला थोडं जर मोठं केलं ना, एवढं असं, तरी तुमचं काम होऊन जाईल नाही का. असं अजून या पोटाच्या वर पण एक लाईट वगैरे मारू, म्हणजे आपली डिझाईन पूर्ण होऊन जाईल. तरी डिझाईन आपण बनवलेली आहे. समजा तुम्ही इथून तुम्ही एक सर्कल ड्रॉ केला ना असं, असं, त्याला पण तुम्ही इथे एक ग्रेडियंट वगैरे देऊन अजून नेक्स्ट लेवलचं डिझाईन करू शकता. तर तुम्हाला बॉर्डर जर पाहिजे तर तुम्ही फक्त त्याला ना हे पण करू शकता बॉर्डर. असं, तर अशा पद्धतीने आपण डिझाईन केले. डायरेक्ट कसे झाले का आता मला माहिती नाही. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ना, खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि मी डायरेक्ट बनवलेले, थोडं अजून थोडं जर नीट केलं ना तर अजून नेक्स्ट लेवलची डिझाईन होऊ शकते.
आणि ह्याला पण कलर द्यायचा होता आपल्याला टेक्स्टला वरच्या. ह्याला पण हेच कॉपी करतो इकडं, तेच देतोय. वरच्या टेक्स्टला ब्लॅक. तर अशी डिझाईन बनवली. पीएचडी फाईल खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. आणि हे जे आपण सर्कल टाकले ना, हे काढून टाकू आपण. असंच चांगलं वाटतंय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.